सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा, महाराष्ट्राची संत परंपरा आणि 12 बलुतेदार. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुयुगे चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात. अशी ही आपली संत परंपरा, जी समतेचा, शुद्ध भक्तीचा, अंधश्रद्धा निवारणाचा, मानवतेचा संदेश समस्त जगाला देते. कसा तुम्हीच पहा. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. देवा तुझी गणेशू सकळमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. असं म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलीने श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचिला. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज अशा संत परंपरेचा उदय झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुजविला. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयासा किंकर, तेणे विस्तारिले आवार, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणा फडकती ध्वजा, तेणे रूप केले ओझा. अशी ही आपली संत परंपरा आहे, जी संपूर्ण विश्वाला मानवतेचा, समतेचा आध्यात्मिक संदेश देत शेकडो वर्षानंतर आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. या संत वचनांप्रमाणे दयानिधी संतांनी सदाचाराची, समतेची, मानवतेची, श्रद्धायुक्त भक्तीची शिकवण दिली. देवावर भक्ती, श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी असे सकल संतांनी सांगितले. अभंग भारुडांमधून जीर्ण रूढी परंपरा, कर्मकांड व अंधश्रद्धेवर खर तर आपल्या संत परंपरेने सर्वाधिक आसूड ओढले आणि अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक असं म्हणत जगाच्या कल्याणा पसायदान मागितले. म्हणून आज विज्ञान युगात जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा. श्रद्धा, अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा, गुरु, भगत, भूतबाधा, अंगात येणे, पिशाच, गंडेदोरे, मांत्रिक, ज्योतिष, नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्माने आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं. आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी. दारू, गांजा, चरस, तंबाखू, सिगारेट, अफू, ड्रग्ज यामुळे माणसाची शारीरिक हानी होतेच, पण कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक हानीही होते. शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल. जातीभेद, धर्मभेद लयास जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रूप होईल. सर्वत्र सुख शांती नांदेल. हे जग विष्णुमय होईल. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ ही शिकवण देत आपणासमोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठलासोबत आपल्या सुखदुःखात निश्चितपणे प्रकट होईल. चला तर मंडळी, पंढरीनाथ पांडुरंगाचे, श्रीहरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घेत आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी प्रस्थान करूयात. गजर